आपली अंगठी काढली आणि ती विहिरीत फेकली. त्यानंतर चेंडू वर आणण्यासाठी मंत्र्यांनी भरलेल्या मूठभर लांब गवताचा वापर केला. राजकुमार त्याच्या विलक्षण कौशल्याने आश्चर्यचकित झाले आणि त्याने ही अंगठी परत मिळवण्याची विनवणी केली. दुसऱ्या बाणाने द्रोणाने अंगठी छेदली आणि ती उचलून आश्चर्यचकित झालेल्या राजकुमारांकडे सुपूर्द केली. द्रोणाच्या पराक्रमाने आश्चर्यचकित झालेल्या राजकुमारांनी त्याला विचारले की तो कोण आहे आणि त्याच्यासाठी ते काय करू शकतात. द्रोणाने उत्तर दिले की त्यांनी भीष्माला त्याचे स्वरूप आणि कौशल्याबद्दल सांगावे. जसे भीष्म त्याला ओळखेल. राजकुमार भीष्माकडे गेले. द्रोणाने केलेल्या पराक्रमाचे वर्णन केले आणि भीष्माला लगेच समजले की ब्राह्मण हा दुसरा कोणी नसून द्रोण आहे. भीष्माने द्रोणाचे आदरपूर्वक स्वागत केले. ज्या ठिकाणी तो पुन्हा राजकुमारांना भेटला त्या ठिकाणी त्याला परत आणले. द्रोणाने अग्निवेशाच्या आश्रमात कसे राहिले, त्याच्या गुरुची शस्त्रे शोधत आणि शस्त्रास्त्रांचे विज्ञान कसे शिकले हे स्पष्ट केले. त्याने पांचाचा राजकुमार द्रुपदशी मैत्री केली, ज्याने वचन दिले की जेव्हा तो राजा होईल तेव्हा राज्य द्रोणाचे असेल. अनेक वर्षानंतर द्रोणाने कृपाचार्यांची मुलगी कृपी हिच्याशी विवाह केला, जिने अश्वत्थामा नावाच्या मुलाला जन्म दिला. तथापि जेव्हा अश्वत्थामा दुधासाठी ओरडला तेव्हा श्रीमंत पुरुषांच्या मुलांना ते पिताना पाहून द्रोण काळजी आणि अभिमानाने त्याच्या बाजूला होता. ज्यांच्याकडे अनेक गायी होत्या पण अयशस्वी झालेल्यांकडून त्याने दुधाची गाय मिळवण्याचा प्रयत्न केला. यशस्वी परतल्यावर त्याच्या मुलाच्या काही खेळाडूंनी त्याला कांदाची पूड मिसळलेले पाणी दिले, जे अश्वत्थामाने दुधात मिसळले, ज्यामुळे मुलं आनंदाने नाचू लागले. हे पाहून द्रोण खूप प्रभावित झाला आणि त्याला जाणवले की त्याने कोणत्याही किमती संपत्तीसाठी प्रयत्न करू नये. त्याने कोणाचा सेवक न होता जगण्याचा निर्धार केला. प्रदान करण्याचा निर्धार. भारताच्या पवित्र भूमीवर जिथे गंगा आणि यमुना या पराक्रमी नद्या वाहतात, महान शिक्षक द्रोण हे युद्धकलेबद्दलचे आपले ज्ञान सांगण्यासाठी कुरु लोकांमध्ये स्थायिक झाले. महान योद्धा भीष्माने आपल्या नातवंडांसह कौरव राजकुमारांनी त्यांना अनेक मौल्यवान भेटवस्तूंसह शिष्य म्हणून द्रोणाला भेट दिली. त्यांच्या भक्तीने प्रेरित होऊन द्रोणाने पांडव आणि धृतराष्ट्र यांच्या पुत्रांना आपले विद्यार्थी म्हणून स्वीकारले. जेव्हा त्यांनी प्रशिक्षण सुरू केले तेव्हा द्रोणाने आपल्या शिष्यांना वचन दिले की जेव्हा ते शस्त्रास्त्रांमध्ये कुशल होतील तेव्हा ते त्याच्या मनात असलेला एक विशिष्ट उद्देश पूर्ण करतील. कुरु राजकुमार गप्प राहिले, परंतु अर्जुनाने अविचल निर्धाराने ते पूर्ण करण्याची शपथ घेतली. अर्जुनाच्या समर्पणाने आनंदित होऊन द्रोणाने त्याला त्याच्या छातीजवळ धरले आणि आनंदाचे कसरू ढाळले. द्रोणांच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी विविध दिव्य आणि मानवी शस्त्रे शिकून कौशल्य आणि पराक्रमात त्यांच्या सहकारी शिष्याला मारे टाकले. त्यापैकी सुता जातीतील राधाचा मुलगा कर्ण होता, ज्याने अनेकदा ईर्ष्यामुळे अर्जुनाला विरोध केला, ज्याला दुर्योधनाने पाठिंबा दिला. तथापि अर्जुन ठाम राहिला, त्याच्या गुरु आणि शस्त्राशी समर्पित राहिल्या. द्रोणाच्या लक्षात आले की एकसारखी शिकवण मिळाल्यानंतरही अर्जुन हरवारपणा आणि कौशल्यामध्ये उत्कृष्ट होता आणि त्याच्या समवयस्कांमध्ये तो आदरणीय बनला. अर्जुनाच्या अपवादात्मक समर्पणाने प्रेरित होऊन द्रोणाने घोषित केले की या जगात त्याच्या बरोबरीचा धनुर्धर कोणीही नसेल. जसे प्रशिक्षण पुढे सरकत गेले तसंच से द्रोणाने अर्जुनाला घोडेस्वारी, हत्तीगत आणि पायदळ सैनिकांवर विविध लढाऊ तंत्रे शिकवली. त्याने त्याला गदा, तलवार, भाले घाला आणि डार्टने लढण्याची तसेच एकाच वेळी अनेक शस्त्रे वापरण्याची सूचनाही दिली. युद्धाची कला शिकण्यासाठी उत्सुक असलेले दूरदूरचे राजे आणि राजकुमार द्रोणाच्या देखरेखीखाली आले. या विद्यार्थ्यांमध्ये निषादांचा राला हिरण्यधनुष याचा मुलगा एकलव्य होता. नैतिकतेच्या कठोर नियमांची जाणीव असलेल्या द्रोणाने धनुर्विद्यामध्ये एकलव्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला, या भीतीने की निषाद त्याच्या प्रौढ शिष्यांना मागे टाकेल. विचलित न होता एकलव्याने द्रोणाची मातीची प्रतिमा तयार केली आणि मूर्तीसमोर त्याच्या धनुर्विद्या कौशल्याचा सराव करत अखंड समर्पणाने त्याची पूजा केली. के दिवशी पांडव जंगलात शिकारीच्या दौऱ्यावर असताना त्यांना एकलव्याचा सामना करावा लागला, ज्याच्या बाणांच्या विलक्षण कौशल्याने ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी या रहस्यमय धनुर्धरांची ओळख शोधण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस त्याला त्याच्या धनुष्यातून सतत बाण सोडताना आढळले. एकलव्याला द्रोणाचा शिष्य म्हणून ओळखून ते त्यांच्या गुरुला कळवण्यासाठी परतले. निषाद राजकुमाराला मागे टाकल्याबद्दल अस्वस्थ झालेल्या अर्जुनाने द्रोणाकडे खाजगीरित्या संपर्क साधला. त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान शहाणा आणि पूज्य गुरु द्रोण आपल्या शिष्यांच्या धनुर्विद्या कौशल्याची चाचणी घेत होता. प्रत्येक जण यश मिळवण्यात
ऐशाशी ठरला होता. परंतु पांडव कुळातील तरुण राजकुमार अर्जुनाकडे जाताना द्रोणाचे डोळे आनंदाने चमकले. तो सौम्य स्मितहास्याने म्हणाला, तुमचे डोळे त्याकडे वळवा आणि जेव्हा मी आदेश देईन तेव्हा बाण उडू. जे अजून उंच उडा होता त्याचे धनुष्य वाकून झाडावर बसलेल्या पक्षावर लक्ष केंद्रित करत होता. सांगितल्याप्रमाणे द्रोणाने अर्जुनाला विचारले की त्याने पक्षी, झाड आणि स्वतःला पाहिले आहे का. पण अर्जुनाचा प्रतिसाद विचित्र होता. त्याला फक्त पक्षी दिसला, आजूबाजूच्या वस्तू नाही. या उत्तराने द्रोणाचे डोळे आनंदाने उजळले, कारण त्यातून अर्जुनाच्या आकलनाचा एक अनोखा पैलू उघड झाला. द्रोण म्हणाला, जर तुम्हाला गिधाड दिसला तर त्याचे मला वर्णन करा. अर्जुनाने उत्तर दिले की त्याला फक्त गिधाडाचे डोके दिसले, त्याचे शरीर नाही. या शब्दांवर द्रोणचे केस आनंदाने शेवटी उभे होते. द्रोणाने मान डोलावून आज्ञा केली, गोळी मारा. आणि एका क्षणात अर्जुनाने त्याचे बाण उडवले. पक्षाचे डोके मारून ते जमिनीवर पाडले. हे काम पूर्ण होताच द्रोणाने अर्जुनाला त्याच्या छातीत धरले. त्याच्या शिष्याच्या कौशल्याचा आनंद लुटला. त्या क्षणी त्याला कल्पना आली की त्यांचा प्रतिस्पर्धी राजा द्रुपद आधीच युद्धात पराभूत झाला आहे. नंतर जेव्हा द्रोण आणि त्याचे शिष्य पवित्र गंगा नदीत स्नान करायला गेले तेव्हा पाण्याच्या खोरीतून एक प्रचंड मगर बाहेर आली, जी मृत्यूच्याच हाताने पाठवली गेली. त्या प्राण्याने द्रोणाची मांडी पकडली, पण त्याने त्याच्या शिष्याकडे मदत मागितली आणि म्हणाला, अरे या राक्षसाला मारून मला वाचव. पण त्याच्या मदतीला आलेल्या इतर शिष्यांपैकी तो एक नव्हता. अर्जुन जो नेहमी तयार होता त्याने मगरीवर 5000 बाणांनी वार केले, त्याचे तुकडे केले. त्या प्राण्याने द्रोणच्या मांडीला सोडले आणि त्याचा जीव दिला. अर्जुनाचे शौर्य पाहून द्रोण त्याला त्याच्या सर्व शिष्यांपैकी अग्रगण्य मानत असे आणि त्याचे हृदय अभिमानाने फुलत गेले. तो अर्जुनाजवळ गेला, जो उंच उभा होता. त्याचे धनुष्य अजूनही हातात होते आणि म्हणाला, हे पराक्रमी बाहूंचे धनुष्य ब्रह्मास्त्र नावाचे हे श्रेष्ठ आणि अप्रतिरोधी शस्त्र त्याच्या फेकण्याच्या आणि स्मरण करण्याच्या पद्धतीने स्वीकारा. द्रोणाने त्याला इशारा दिला की हे शस्त्र मानवी शत्रूंसाठी खूप शक्तिशाली आहे, अन्यथा ते संपूर्ण विश्व जाळून टाकेल. परंतु अमानवी शत्रूविरुद्ध अजून त्यांचा नाश करण्यासाठी त्याचा वापर करू शकेल. हात जोडून अर्जुनाला ते महान शस्त्र मिळाले. त्याने ते हुशारीने वापरण्याची शपथ घेतली आणि त्याने तसे केले. हस्तिनापूरच्या राज्यात एक भव्य चमत्कार घडणार होता. राजा धृतराष्ट्र आणि पांडव यांचे पुत्र, जे त्यांच्या युद्ध कौशल्याबद्दल प्रसिद्ध होते, ते शेवटी आपले कौशल्य दाखवण्यासाठी तयार झाले. त्यांचे प्रतिष्ठित शिक्षक द्रोण राजासमोर उभे राहिले. त्यांचे डोळे अभिमानाने आणि अपेक्षेने चमकले. तुझ्या मुलांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. द्रोण म्हणाला, हे राजा, तुझ्या परवानगीने त्यांना आता त्यांची प्रवीणता दाखवू दे. राजाचे हृदय आनंदाने फुलले आणि त्याने उत्तर दिले, हे सर्वोत्तम ब्राह्मण, तू खरोखरच एक मोठे कार्य केलेस. हा खटला कुठे आणि केव्हा भरला जाईल याबद्दल मला स्वतःहून सांग. शहाणा आणि समर्पित मंत्री विदुराला राजाने व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रत्येक तपशील व्यवस्थित असल्याची खात्री करण्यासाठी तो निघून गेला. दरम्यानच्या काळात द्रोणाने झाडे आणि झुडपे नसलेली जागा निवडली, जवळ विहिरी आणि झरे होते. त्यानंतर त्याने एक शुभ चांद्र दिवस निवडला, जेव्हा तारागण अनुकूल होते आणि जमलेल्या नागरिकांसमोर देवांना यज्ञ अर्पण केले. स्पर्धेचा दिवस जसजसा जवळ येत होता तसंच हे राज्य उत्साहाने गजबजलेले होते. राजाच्या कारागिरांनी शुद्ध सोने, मोत्यांच्या दांड्या आणि लपीस लाजली दगडांनी सुशोभित एक भव्य मंच बांधला. महिला प्रेक्षकांसाठी एक वेगळा मोहक सभागृह बांधण्यात आला होता. तर श्रीमंत नागरिकांनी सर्वत्र प्रशस्त तंबू उभारले होते. स्पर्धेच्या दिवशी राजा धृतराष्ट्र, त्याचे मंत्री भीष्म, कृपा आणि विदुर यांच्यासह भले नाट्यगृहात पोहोचला. गांधारी, कुंती आणि त्यांच्या सेवकांसह राजघराण्यातील स्त्रिया त्यांच्या अलंकारात झगमगत व्यासपीठावर चढल्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ग राजकुमारांचे पराक्रम पाहण्यासाठी उत्सुकतेने त्या ठिकाणी एकत्र आले. पांढरा पोशाख परिधान केलेल्या द्रोणाने आपल्या मुलाला सोबत घेऊन यादीत प्रवेश केला. तेव्हा असे वाटले की चंद्र स्वतः स्वर्गातून उतरला आहे, मन ग्रहाला सोबत देत आहे. ब्राह्मण शुभ विधी करत असताना वाद्यांच्या गोड आवाजांनी आणि पारांच्या झगमगत्या आवाजाने हवा भरून गेली होती. धनुष्य, बाण आणि हातोड्यांनी सज्ज राजकुमार घोड्यावर बसून बाहेर आले. त्यांचे डोळे लक्ष्यांवर स्थिर झाले होते. युधिष्ठिर त्यांच्या नेतृत्वाखाली असताना शूर राजपुत्रांनी त्यांच्या शस्त्रांनी त्यांचे कौशल्य दाखवायला सुरुवात केली. काही प्रेक्षक
आश्चर्याने त्यांची डोकी खाली करू लागले. तर काही जण निर्भयपणे पाहत होते. त्यांचे चेहरे आश्चर्याने भरलेले होते. राजपुत्र घोड्यांवर वेगाने स्वार होत त्यांच्या नावांनी कोरलेल्या खुणा सहजपणे हाताळत होते. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यावर पोहोचताच विकुद आणि सुयोधन यांनी गदा घेऊन एकाच शिखरावरील पर्वतांप्रमाणे मैदानात प्रवेश केला. त्यांच्या गरल्यांना हवेत प्रतिध्वनित झाल्या, ज्यामुळे संतप्त हत्तीसाठी झुल देत असल्याची आठवण झाली. पराक्रमी आपल्या राज्याचा पायाच हादरवून टाकणारा एक देखावा पाहण्यासाठी कुरु आणि पांडव एकत्र आले तेव्हा सूर्य मैदानात कोसळला. अपेक्षेने हवा विद्युत होती आणि भीम या पराक्रमी योद्धाने राजा दुर्योधनाच्या बाजूने यादीत प्रवेश केल्याने गर्दीचा उत्साह स्पष्ट दिसत होता. जेव्हा ते समोरासमोर आले तेव्हा प्रेक्षकांचे प्रेम दोन लढवय्यांमध्ये विभागले गेले. काहींनी कुरुच्या वीर राजाचे कौतुक करण्यासाठी आरडाओरडा केला, तर इतरांनी भीमावर जल्लोष केला. आवाज आणि परस्पर विरोधी मतांच्या गोंधळामुळे एक गोंधळ निर्माण झाला, ज्यामुळे सभेला घेरण्याचा धोका निर्माण झाला. ज्ञानी ऋषी भारद्वाज यांनी या निर्णायक क्षणी हस्तक्षेप केला आणि त्यांचा मुलगा अश्वत्थामन याला दोन्ही योद्ध्यांना रोखण्याचा इशारा दिला, जेणेकरून त्यांच्या रागामुळे संपूर्ण सभा गोंधळात पडू नये. अश्वत्थामनने अनुरूपी मुत्सद्दीच्या शात वर्तनासह भीम आणि दुर्योधन यांना रोखून परिस्थिती यशस्वीरित्या शांत केली. जेव्हा व्यवस्था पूर्ववत झाली तेव्हा मैदानात एक भव्य आकृती उदयास आली. राजपुतांचा गुरु द्रोण अंगणात शिरला आणि संगीतकारांना त्यांचे वादन थांबवण्याची आज्ञा दिली. त्याने त्याचा प्रिय शिष्य अर्जुनाची ओळख करून देताना त्याचा खोल आवाज गडगडाटासारखा कुसळला. पहा, आता हा पार्थ जो मला माझ्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रिय आहे, सर्व हातांचा स्वामी, स्वतः इंद्राचा मुलगा आणि विष्णूसारखा ज्यावेळी अर्जुन प्रकाशात आला, त्याचा सूर्यप्रकाशात चमकणारा सोन्याचा पत्र गर्दी जल्लोषात उसळली. शंख फळकले गेले आणि वादे आवालाच्या गरजेलेत सामील झाली, ज्यामुळे मैदानाचा पाया हादरला. हवा उत्साहाने ओरडल्याने भरून गेली. हा कुंतीचा दयाळू मुलगा आहे, हा मधला पांडव आहे, हा पराक्रमी इंद्राचा मुलगा आहे, हा कुरुचा रक्षक आहे. भावनेने भारावलेली कुंती तिच्या स्तनाच्या दुधात मिसळलेले तिचे अश्रू तिच्या प्रिय मुलाने त्याचे पराक्रम दाखवताना आश्चर्याने पाहत होती. धृतराष्ट्र अंध राजा हा देखावा पाहून आनंदाने भरून गेला आणि म्हणाला, प्रीताकडून उगवलेल्या 3 अग्नीमुळे जो अगदी पवित्र इंधनासारखा आहे, मला खरोखर आशीर्वाद, कृपा आणि संरक्षण मिळाले आहे. जसा गर्दीचा उत्साह कमी होऊ लागला, अर्जुन केंद्रस्थानी आला. आकलन शक्तीला आव्हान देणाऱ्या कौशल्याच्या प्रदर्शनासह त्याने अग्नी, पाणी, हवा, ढग, जमीन, पर्वत अशा विविध शस्त्रांवर आपले प्रभुत्व दाखवले आणि ते सहजपणे नाहीसे केले. नायकाची चपळता पूर्ण प्रदर्शनात होती, कारण तो उंच आणि लहान दिसत होता. त्याच्या रथाच्या जोखडावर गथावच आणि नंतर अचानक जमिनीवर प्रत्येक प्रदर्शनासह गर्दी अधिकच उत्साही होत गेली. त्यांच्या कौतुकाच्या किंचाळ्या आकड्यात प्रतिध्वनित होत गेल्या. अर्जुनाचे विविध बट्स कौशल्ये, काही कोमल, काही छान आणि काही सूर्य पसरलेल्या आखाड्यावर कोसळला आणि जमलेल्या गर्दीवर सोनेरी चमक दाखवली. कारण या पराक्रमी योद्धाने त्याचे भव्य प्रवेशद्वार तयार केले तेव्हा हवा अपेक्षेने विजेची होती. त्याचे नैसर्गिक कवच प्रकाशात चमकले आणि त्याचा चेहरा चमकलेल्या तांब्याप्रमाणे चमकला, जो ताऱ्यांसारख्या चमकणाऱ्या कानातलेने सुशोभित होता. जेव्हा तो यादीत शिरत होता तेव्हा त्याच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले. तो प्रीताच्या कन्येपासून जन्मलेला एक मोठा माणूस होता आणि स्वतः अरुणिमय सूर्याचा एक भाग होता. त्याची ताकद आणि पराक्रम सिंह, बैल किंवा हत्तीच्या नेत्यासारखे होते. वैभवात त्याने सूर्याची स्पर्धा केली. प्रेमळपणे चंद्र आणि ऊर्जेत अग्नी तो एका सोनेरी खजुराच्या झाडासारखा उंच होता. त्याच्या रक्तवाहिन्यांमधून उदयमुख नदीसारखा तरुणाईचा उत्साह वाहत होता. कर जेव्हा द्रोण आणि कृपासमोर झुकत होता तेव्हा जमावाने आपला सांघिक श्वास रोखून धरला. त्याच्या हालचाली प्रवाही आणि सहजतेने होत होत्या. संपूर्ण सभा स्थिर राहिली. त्यांची नजर त्या गूढ योद्ध्यावर खिळली. ते आपापसारात कुलबुजत होते. त्यांना आश्चर्य वाटत होते की ही रहस्यमय आकृती कोण आहे. आणि मग गडगडाटासाच्या खोल आवाजात कर्ण अर्जुनाला संबोधित करत म्हणाला, मी एक टक लावून पाहणाऱ्या लोकांसमोर पराक्रम करीत. तुम्ही जे काही केले आहे ते उत्कृष्ट. पहा. आणि आश्चर्यचकित व्हा. प्रेक्षक एकसारखे उभे राहिले. त्यांचे चेहरे आश्चर्याने चमकले. दुर्योधनाचे डोळे आनंदाने चमकले.
तर अर्जुनाचा चेहरा रागाने गडद झाला. कर्णाने पार्थच्या यशाला आधीच माने टाकले होते आणि जमावाला या दोन पराक्रमी योद्ध्यामधील शत्रुत्वाची जाणीव झाली. दोनाच्या परवानगीने कर्णाने अर्जुनाने त्याच्यापुढे केलेल्या प्रत्येक कर्तृत्वाचे प्रतिबिंब पाडत आपले कौशल्य दाखवणे सुरू ठेवले. कर्ण उंच उभा असताना प्रेक्षक आश्चर्याने पाहत होते. त्याचे कवच हजार ताऱ्यासारखे चमकत होते. जेव्हा त्याने काम संपवले तेव्हा दुर्योधन आणि त्याचे भाऊ कर्णाला आनंदाने मिठी मारत पुढे धावले. जेव्हा त्यांनी त्या पराक्रमी योद्ध्याचे त्यांच्यामध्ये स्वागत केले तेव्हा दुर्योधनाने त्याला संबोधित केले, स्वागत आहे हे पराक्रमी सशस्त्र, मी तुला सुदैवाने प्राप्त केले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे जगा, मला आज्ञा द्या आणि कुरुच्या राज्याचा आनंद घ्या. कर्णाने त्याच्या आवाजाला संगीतासारखे उत्तर दिले, जेव्हा तू हे बोललीस तेव्हा मी ते आधीच पूर्ण केले आहे असे मानतो. मला फक्त तुझ्या मैत्रीची उत्कंठा आहे. पण अर्जुनाचा अभिमान डळमळीत झाला नाही. रागाच्या भरात त्याचे डोळे उजळले आणि तो म्हणाला, ज्या मागावर आवाजिक भुसकोळ आणि बिनचूक बोलणारा येतो तो मार्ग तुझाच असेल. हे कर्ण तू माझ्याकडून मला जाणार. कर्णाने त्याच्या आवाजाला आव्हानासारखे उत्तर दिले, ते क्षेत्र सर्वांसाठी आहे, केवळ तुझ्यासाठी नाही. हे फाल्गुन क्षत्रिय केवळ सामर्थ्य आणि सामर्थ्याबद्दल विचार करतो. वादविवादाची काय गरज आहे, जी दुर्बलांचा व्यायाम आहे. सूर्य अविरतपणे आखाड्यावर कोसळला आणि जमेल्या गर्दीवर सोनेरी चमक दाखवली. अधीरतासारथी पुढे आला. त्याची चादर त्याच्या भोवती सैलपणे गुंडाळली गेली. जेव्हा त्याने स्वतःला काठीने उभे केले त्याचे डोळे कर्णाकडे बंद झाले. जो उंच उभा होता त्याचे डोके अजूनही राज्याभिषेक समारंभापासून ओले होते. ज्याने त्याला आमचा राजा घोषित केले होते. कर्णाची नजर आदिराकाच्या नजरेत पडली आणि त्याने आदराने मान झुकवली. रथीने घाईघाईने कर्णाचे पाय त्याच्या चादरीच्या टोकाने झाकले. प्रेम सन्मानाचा एक हावभाव कर्णाला मिठी मारून त्याच्यावर अश्रू ढाळत अधिराता म्हणाला, तू राजा म्हणून योग्य स्थान घेतलास हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. पण त्या रथीच्या आनंदात सगळे सहभागी झाले नाहीत. पांडव राजकुमार भीम आखाड्याच्या पलीकडून कर्णाला थट्टा करत होता. तू फक्त एका रथीचा मुलगा आहेस, त्याने शिवीगाळ केली. पाचच्या हातून लढताना तू मृत्यूला पात्र नाहीस. जा, चाबूक उचल आणि जे पात्र आहेत त्यांच्यावर राज्य सोडून जा. कर्णचे ओठ भावनेने थरथरत होते. जेव्हा तो आकाशाकडे बघत होता त्याचे डोळे सूर्याकडून मार्गदर्शन मागत होते. दुर्योधन मात्र कर्णच्या बचावासाठी उभा राहिला. रागाच्या भयात त्याचा आवाज उठला. तो म्हणाला, भीमसेना, तू असे शब्द बोलू नयेस. क्षत्रियाचे सामर्थ्य हेच खरे तर महत्वाचे असते. कनिष्ठ वंशातून जन्मलेला एखादा व्यक्ती देखील योग्य प्रतिस्पर्धी असू शकतो. त्याने अशा महान वीरांची उदाहरणे दिली ज्यांचे वंश अज्ञात किंवा अनिश्चित होते. गुहा विश्वामित्र आणि द्रोण हे स्पष्ट करण्यासाठी की जन्म हा महानतेचा एकमेव निनाद नव्हता. जमावाने दुर्योधनाच्या शब्दांना मान्यता देत कुरकुर केली. सूर्य मावळत असताना रिन्नावर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत दुर्योधन कर्णाला प्रकाशमय जागेतून बाहेर घेऊन गेला. त्याचा हात कर्णाला धरून होता. पांडव त्यांचे शिक्षक आणि सल्लागारांसह त्यांच्या घरी निघून गेले. काही जण अजूनही अर्जुन विरुद्ध कर्ण यांच्या गुणवत्तेवर वाद घालत होते. जशी रात्र होत गेली तसंच ते लोक विखुरले गेले. त्या दिवशी कोण विजयी झाले याबद्दल प्रत्येकाचे स्वतःचे मत होते. परंतु एक व्यक्ती कर्णाला आईच्या प्रेमाने पाहत होती. कुंती, ज्याने आपल्या मुलाला तरुण राजामध्ये त्याच्या अपरिचित चेहऱ्यावरून ओळखले, त्याला आमचा शासक म्हणून स्थापित करताना पाहून तिला खूप आनंद झाला. कर्णाला आपल्या बाजूला ठेवून दुर्योधनाने अर्जुनाच्या पराक्रमाबद्दलची त्याची भीती दूर केली. शूरकर्ण शस्त्रसज्ज होऊन दुर्योधनाशी गोड बोलू लागला. तर युधिष्ठिराला असा विश्वास वाटू लागला की कर्णासारखा कोणताही योद्धा पृथ्वीवर नाही. हा तरुण राजाच्या वाढत्या प्रतिष्ठेचा आणि प्रभावाचा पुरावा आहे. सूर्य 5 साल राज्यावर अस्त होत होता. गर्दीच्या रस्त्यांवर सोनेरी चमक येत होती. या देशाचा शासक राजा द्रुपद याला महान योद्धा द्रोण याच्या नेतृत्वाखालील कुरु सैन्याकडून येणाऱ्या हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. युद्धाच्या ढोलांचा गडगडाट आणि पोलादावर पोलादाची टक्कर ऐकून गादाचे भाऊ आणि तो त्याच्या भोवती जमला. कुरु सैन्य जवळ येत असताना राजा द्रुपद त्यांना भेटण्यासाठी निघाला. त्याचा पांढरा रथ मंद प्रकाशात दीपस्तंभासारखा चमकला. त्याने कुरुवर बाणांचा पाऊस पाडला. परंतु दुर्योधन, विकर्ण आणि कर्ण यांच्या नेतृत्वाखाली द्रोणांच्या शिष्यांना धाड झाले नाही.
ते पुढे ढकलले गेले. त्यांचे धनुष्य प्रत्येक फटक्यासह दात होते. पांडव राजकुमार अजून दूरवरून लढाई कशी सुरू आहे ते पाहत होता. तो या क्षणाची वाट पाहत होता. पंचाच्या महान योद्ध्यांविरुद्ध स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्सुक होता. द्रोणाच्या शिष्याने दाखवलेला अभिमान आणि पराक्रम पाहून अर्जुन त्याच्या गुरुकडे गेला आणि म्हणाला, त्यांनी त्यांचे पराक्रम दाखवून दिल्यानंतर आपण परिश्रम घेऊ. पंचाच्या राजाला यापैकी कोणाकडूनही कधीही युद्धभूमीवर नेले जाऊ शकत नाही असं अर्जुनाने त्याच्या युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव या भावासह स्वतःला वेढले आणि शहराच्या प्रवेशद्वाराबाहेर वाट पाहिली. दरम्यान द्रुपदाने क्रूर बाणाचा भयंकर वर्षाव केला, ज्यामुळे त्यांना भयंकर त्रास झाला. पंचाल यजमानाने त्यांच्या शंख, शिंबडे आणि ढोल वाजवले, ज्यामुळे एक कर्णमधुर गर्जना निर्माण झाली, जी संपूर्ण देशात प्रतिध्वनित झाली. दोन्ही बाजूने हाणामारी सुरू होती आणि दोघांचाही हातवचळ होत नव्हता. दुर्योधन आणि विकर्ण शूरपणे लढले, परंतु द्रुपदाचे बाण कुठूनही येत होते. ते मेघगर्जनेसारखे त्यांच्यावर आदळताना दिसत होते. भीम नेहमीचा उग्र योद्धा हाती आणि घोड्यांचा सहजपणे वध करत आपल्या गद्यासह पुढे धावला नाही. जसजशी तीव्र होत गेली तसंच अर्जुन लढाईत सामील झाला. त्याचे धनुष्य प्रत्येक फटक्यासह गात होते. तो पोलाद आणि अग्नीचा एक वावट होता, जो गव्हाच्या कोयत्याप्रमाणे पंचालाच्या रांगा कापून जात होता. राजाचा सेनापती सत्यजितने त्याच्यावर हल्ला केला, परंतु अर्जुनाने त्याला 10 वेगवान बाणांनी पाडले. पालचा सैन्य कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना द्रुपद स्वतः पुढे सरसावला आणि त्याचा रथरुंगवर गर्जना करत होता. त्याने अर्जुनावर बाणांचा पाऊस पाडला, परंतु पांडव राजकुमार टाळला आणि विरला. त्याचे धनुष्य प्रत्येक फटक्यासह गात होते. दोन्ही योद्धे स्टील आणि अग्नीच्या झोता भिडले. त्यांचे धनुष्य एकमेकांवर आदळत होते आणि त्यांच्यात हाणामारी होत होती. अखेरीस अर्जुनच विजयी झाला. त्याचे बाण सत्यजितच्या रथाला आणि घोड्यांना छेदत होते. द्रुपदाचा सेनापती जमिनीवर पडला, त्याचा पराभव झाला. हस्तिनापूरच्या भूमीवर मोठी आपत्ती येऊन जसजशी वर्षे जाऊ लागली तसंच एक राजा धृतराष्ट्र आपल्या राज्याच्या भविष्याचा विचार करू लागला. त्याचा मोठा मुलगा युधिष्ठिर अजूनही अल्पसंख्याक होता आणि तो एक दिवस सिंहासनाचा वारस होईल हे स्पष्ट होते. आपल्या लोकांची समृद्धी मिळवण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन धृतराष्ट्राने युधिष्ठिराला त्याचे दृढता, धैर्य, संयम, परोपकार, मोकळेपणा आणि अविचल प्रामाणिकपणाचे अपवादात्मक गुण ओळखून उत्तराधिकारी म्हणून स्थापित करण्याचा निर्णय घेतला. युधिष्ठिराला यश मिळणे जलद आणि सहज होते. त्याने आपल्या चांगल्या वर्तणुकीने, शिष्टाचाराने आणि राज्याच्या कल्याणासाठीच्या अतूट समर्पणाने आपल्या वडिलांच्या कृतीवर त्वरित पडदा टाकला. त्याचे भाऊ देखील या काळात निष्क्रिय नव्हते. भीम या दुसऱ्या पांडवाला शंकरशांकडून लढाईच्या कलेचे तीव्र प्रशिक्षण मिळवू लागले, ज्यात तो तलवार, गदा आणि रथ प्राणघातक अचूकतेसह चालवायला शिकला. दरम्यान तिसरा पांडव अर्जुन आपल्या काळातील महान योद्ध्यांपैकी एक असलेल्या द्रोणाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कौशल्याचा सन्मान करत होता. द्रोण अर्जुनाच्या पराक्रमाने कितका प्रभावित झाला की त्याने त्याला हाताच्या हलक्यात आणि सर्व प्रकारच्या बाहूमध्ये सामान्य प्रावीण्यामध्ये अतुलनीय घोषित केले. जसजशी अर्जुनाची प्रतिष्ठा वाढत गेली तसंच त्याचा आत्मविश्वासही वाढत गेला. तो त्याच्या अविचल उद्दिष्टासाठी, अचूकतेसाठी आणि प्राणघातक शस्त्रांच्या विस्तृत श्रेणीवरील प्रभुत्वासाठी ओळखला जाऊ लागला. एके दिवशी द्रोण जमलेल्या कौरव राजकुमारांसमोर अर्जुनाला गेला आणि शांत स्वरात बोलला. एकदा अग्निवेश नावाचा अगस्त्याचा एक शिष्य होता. त्याने सुरुवात केली, ज्याच्याकडे ब्रह्मास्त्र म्हणून ओळखले जाणारे एक शक्तिशाली दिव्य शस्त्र होते. ही शक्तिशाली तलवार संपूर्ण शरीरांना त्याच्या निव्वळ शक्तीने ग्रासू शकत होती. अग्निवेशाने मला शिकवले होते, ज्याने मला ही पवित्र देणगी सोपवली होती. आता अर्जुन, मी हे तुझ्यावर सोपवतो, परंतु सावध राहा. कोणत्याही माणसाविरुद्ध, विशेषतः कमकुवत शक्तीच्या व्यक्तीविरुद्ध याचा कधीही वापर करू नका. अर्जुनाने द्रोणाच्या आज्ञेचे पालन करण्याचे वचन दिले आणि त्यांच्या चुलत भावनांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत उपदेशात्मक शुल्क देण्याचे वचन दिले. जेव्हा त्याने द्रोणाच्या चरणांना स्पर्श केला आणि उत्तरेकडे निघाला, तेव्हा अर्जुनासारखा धनुष्यधारी कोणी नाही असे घोषित कर. संपूर्ण देशभरात एक विजयी जय जयकार झाला. पांडवांची ताकद आणि पराक्रम वाढतच गेले. त्यांनी स्वतःच्या राज्याबाहेरील प्रदेश जिंकले. चौथा भाऊ सहदेव याने घैतिकता
आणि कर्तव्यांच्या विज्ञानावर प्रभुत्व मिळवत स्वर्गातील आध्यात्मिक प्रमुख बृहस्पतीच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. 5वा भावनकू याने द्रोणाकडून प्रशिक्षण घेतले आणि एक कुशल योद्धा आणि महारथ योद्धा म्हणून उदयास आला. जशी वर्ष जात गेली तसंच अर्जुनाचे नाव शौर्य आणि युद्ध कौशल्याचे समानार्थी बनले. हस्तिनापूरच्या राज्यात राजा धृतराष्ट्र चिंतेने गाजला होता, कारण त्याला कळले की त्याचे पुतणे पांडव सामर्थ्य आणि सामर्थ्याने वाढत आहेत. त्यांच्या अपवादात्मक क्षमतांनी त्यांना पृथ्वीवर एक प्रचंड शक्ती बनवले होते आणि धृतराष्ट्राच्या मसाराला सीमा नव्हती. आपला विश्वासू सल्लागार कनिकाला बोलावून राजाने परिस्थिती कशी हाताळायची याबद्दल त्याचा सल्ला मागितला. राजकारणाच्या कलेत पारंगत असलेल्या कनिकाने राजाच्या भावना तीव्र होत आहेत हे जाणून सावधगिरीने संभाषणाकडे वळली. माझी ऐका, हे पापरहित राजा कनिका म्हणाली, मला जसे दिसते तसे मी सत्य बोलणार आहे. राजांनी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा हल्ला करण्यास आणि त्यांचे सामर्थ्य वाढवण्यास नेहमीच तयार असले पाहिजे. त्यांनी त्यांच्या शत्रूंच्या कमकुवतपणावर लक्ष ठेवले पाहिजे आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांचे शोषण केले पाहिजे. कनिकाच्या शब्दांवर सावधगिरीचा इशारा होता, कारण तो पुढे म्हणाला, जो राजा हल्ला करण्यास नेहमी तयार असतो तो त्याच्या शत्रूमध्ये भीती निर्माण करतो. इतरांच्या कमकुवतपणाचा शोध घेताना त्याने स्वतःच्या कमकुवतपणा काळजीपूर्वक लपवल्या पाहिजे. असे केल्याने तो वर्चस्व राखेल आणि त्याच्या राज्याची सुरक्षा सुनिश्चित करेल. आल्याने लक्षपूर्वक ऐकले. कनिकाच्या शब्दामुळे त्याची उत्सुकता वाढली. त्याने तडउडीद्वारे किंवा पैशाच्या खर्चाद्वारे शत्रूचा नाश कसा केला जाऊ शकतो याबद्दल अधिक स्पष्टीकरण मागितले. कनिका जाणून बुजून हसली आणि जंगलातील एक प्राचीन कथा सांगू लागली. कानका नावाचा एक शहाणा कोल्हा एकेकाळी 4 मित्रांमध्ये राहत होता. एक वाघ, एक उंदीर, एक लांडगा आणि एक मुंगूस. या गटाला जंगलात एक मजबूत हरण दिसले होते, परंतु त्याचा वेग आणि चपळतेमुळे त्याच्यावर हल्ला करण्यासाठी ते स्वतःला आणू शकले नाहीत. पुढे जाण्यापूर्वी कनिका नाट्यमय परिणामांसाठी थांबली. चतुर कोकिळाने एक योजना आखली. त्याने इतरांना सांगितले की त्यांनी उंदीराला हरणाच्या पायात खाऊ द्यावे. एकदा हरण कमकुवत झाले की वाघ त्याला पकडू शकेल. कनिका बोलत असताना दृश्य स्पष्ट तपशिला उलगडत गेले. गटाने कोकिळाची योजना अचूकपणे पार पाडली आणि लवकरच हरण जमिनीवर स्थिर पडले. त्याच्या पुढच्या हालचालीबद्दल अजूनही चिंतन करत असलेला कोल्हा बोलण्यापूर्वी त्याच्या साथीदारांनी त्यांचे प्रक्षालन पूर्ण करण्याची वाट पाहत होता. धन्य आहात, तुम्ही जा आणि तुमचे प्रक्षालन करा. या दरम्यान मी हरिणाची काळजी घेत निघून जात असताना वाघ प्रकंपतला. मृतदेहाचे भोजन करण्यासाठी उत्सुक होता, परंतु दोखाचे नाटक करत कोकिळाने दावा केला की त्याने एकट्याने त्याच्या सामर्थ्याने हरिणाला मारले आहे. कोकिळाच्या शब्दांनी मोहित झालेल्या वाघाने स्वतःच्या सामर्थ्याबद्दल बढाई मारली आणि स्वतः जंगलात प्राण्यांचा वध करण्याची शपथ घेतली. फसवणूक झाल्यानंतर कोकिळाच्या खऱ्या हेतूबद्दल अनभिज्ञ असलेला वाघ घटनास्थळावरून निघून गेला. त्यानंतर उंदीर घटनास्थळी पोहोचला, परंतु मृतदेहाला विष देण्यात आले आहे असा मुंगूसचा इशारा ऐकून तो पटकन त्याच्या छिद्रात मागे हटला. हस्तिनापूरच्या राज्यात एक काळा कट रचला जात होता. पांडवांच्या नाविकांमधील वाढत्या लोकप्रियतेमुळे राजा दुर्योधन, त्याचा भाऊ दुःशासन आणि त्यांचा चुलत भाऊ कर्ण यांना घेवा वाटू लागला होता. त्यांनी त्यांचे वडील धृतराष्ट्र यांच्या मौन संमतीने त्यांना कायमचे संपवण्याचा प्रयत्न केला. पांडवांना ते तरुण आणि असहाय्य असताना लाखाने बांधलेल्या घरात जिवंत जाळण्याची त्यांची दुष्ट योजना होती. परंतु राजाचा बुद्धिमान आणि न्यायी सल्लागार विदुराने या विश्वासघाताची पूर्वकल्पना केली होती. पांडवांची आई कुंती अशा बारण्यामुळे उद्ध्वस्त होईल हे त्याला माहित होते. विदुर कुंतीकडे एक गंभीर इशारा देत आला. धृतराष्ट्राचा हेतू शुद्धतेपासून दूर आहे. तो आपल्या राजघराण्याची प्रतिष्ठा आणि वंशावळ नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी सुरक्षित सुटकेची तयारी केली आहे. वारा आणि लाट या दोन्हींचा सामना करण्यासाठी पुरेशी ताकदवान असलेली नौका घ्या आणि गंगेच्या पलीकडे पळकाल. आपले घर आणि प्रियजनांना मागे सोडण्याच्या विचाराने कुंतीचे मन तुटले होते, परंतु तिला माहित होते की विदुराचे शब्द खरे आहेत. डोळ्यात अश्रू घेऊन तिने आपल्या मुलांना युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांना एकत्र केले आणि त्यांच्याबरोबर बोटीमध्ये
पाऊन ठेवलेंदी ओलांडून जात असताना पांडव लाखाचे घर मागे सोडून गेले, जिथे एक निष्पाप निशाद स्त्री आणि तिची मुले त्यांच्याच घात दुर्दैवीत्या जिवंत जाळली गेली. लाखाच्या घराची रचना करणाऱ्या वास्तुविशारद पुरोचनालाही आगीत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान हस्तिनापुरातील नागरिकांचा असा विश्वास होता की पांडव आगीत मारले गेले आहेत. त्यांनी राजा धृतराष्ट्राकडे संदेशवाहक पाठवले, त्यांचे ध्येय साध्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना आपल्या मुलासह आपल्या राज्याचा आनंद घेण्याचा आग्रह केला. धृतराष्ट्राने शोकग्रस्त असल्याचे भासून भीष्म आणि विदुर यांच्यासमोर पांडवासाठी अंत्यसंस्कार केले, परंतु प्रत्यक्षात आपल्या पुतण्यांचा नाश करून स्वतःसाठी सिंहासन मिळवण्याच्या विचाराने तो आनंदित होता. तथापि हे षडयंत्र शेवटी एक मोठी चूक असल्याचे सिद्ध झाले. हस्तिनापूरच्या लोकांनी धृतराष्ट्राच्या राजवटी विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आणि युधिष्ठिराला योग्य राजा म्हणून प्रशंसा केली. शांतनूचा शहाणा आणि उदात्त बोलता भीष्मानेही स्वतःसाठी सिंहासन स्वीकारण्यास नकार दिला. या घडामोडीमुळे संतप्त झालेल्या दुर्योधनाने आपल्या वडिलांकडे जाऊन पांडवांवर कारवाई करण्याची विनंती केली. त्याने धृतराष्ट्राला इशारा दिला की जर युधिष्ठिर राजा झाला तर त्यांच्या अस्तित्वासाठी इतरांवर अवलंबून राहण्याचे शाश्वत चक्र सुरू होईल. अशा प्रकारे एका मोठ्या शोकांतिकेसाठी मंच तयार करण्यात आला होता, जे हस्तींचा पायाच हादरून टाकेल. हस्तिनापूरच्या विशाल दालनात राजा धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याचे डोळे त्याच्या स्वतःच्या विचारांच्या भाराने झाकलेले होते. त्याचा मुलगा दुर्योधन त्याच्याशी पांडवांना हद्दपार करण्याच्या योजनेबद्दल बोलला होता. ते 5 भाऊ जे त्यांचे काका पांडू यांना तितकेच प्रिय होते जितके ते स्वतः राजाला होते. कनिकाच्या शब्दांची आठवण धृतराष्ट्राच्या मनात अजूनही रेंगाळली होती आणि तो त्याच्या मुलाबद्दलचे त्याचे कर्तव्य आणि पांडवांवरील त्याचे प्रेम यांच्या दरम्यान फाटलेला होता. दुर्योधन बोलत असताना त्याचा आवाज सौम्य वाऱ्यासारखा होता, ज्याने एक राजाच्या शंकांची पाने धोळीस मिळवली. त्याने पांडवांना राज्याच्या राजकारणापासून आणि सत्तेच्या संघर्षांपासून दूर असलेल्या वारणावत या दूरवरच्या शहरात पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. धृतराष्ट्राचे मन डगमगले. निष्ठरा आणि करुणीच्या प्रतिस्पर्धी मागण्यामध्ये अडकलेले राजाचे सल्लागार दुर्योधन, कर्ण, शकुनी आणि दुःशासन हे शिकारी पक्ष्यांप्रमाणे त्याच्या भोवती जमले. त्यांच्या नजरा बक्षिसावर ठेवल्या होत्या. ते आपापसात कुजबुजत होते. त्यांच्या आवाजात षड्यंत्र आणि फसवणुकीचा संशय होता. दुर्योधन पुन्हा बोलला, त्याचे शब्द मन वळवून. त्याने आपल्या वडिलांना पांडवांना हद्दपार करण्याचा आग्रह केला, पण धृतराष्ट्राचे मन दुःखाने आणि पूर्वग्रहदूषिततेने भारावून गेले होते. त्याला पांडूच्या चांगल्या कृतीची आठवण झाली, ज्याने नेहमी स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य दिले होते. त्याला आठवते की पांडूने त्याला त्याच्या भावाला राज्य कसे दिले होते आणि त्याने त्यांचे नातेवाईक आणि सैनिकांना कसे जपले आणि त्यांचे संरक्षण केले होते. आता तो त्याच माणसांच्या विरोधात कसा जाऊ शकतो? राजाचे मन परस्पर विरोधी भावनांचे एक चक्रव्यूह होते, ज्यावर त्याचे दुर्योधनाबद्दलचे प्रेम आणि पांडवाप्रती कसलेले त्याचे कर्तव्य होते. दुर्योधनाने आपले शब्द एका गविरक ढोलासारखे दाबले, ज्याने राजाचा प्रतिकार कमी केला. त्याने लोकांना संपत्ती आणि सन्मानाने समेट करण्याचे, त्यांना त्यांच्या बाजूने आणण्याचे वचन दिले. खजिना आणि मंत्री आधीच त्यांच्या नियंत्रणाखाली होते. त्याने बडाई मारली आणि पांडवांना बाहेर काढल्यास ते राज्याचे स्वामी होती. पण धृतराष्ट्रांच्या शंका एका काळ्या ढगासारख्या राहिल्या, ज्याने उठवण्यास नकार दिला. त्यांना माहित होते की भीष्म, द्रोण, क्षत्रिय आणि गौतम कृपा अशा विश्वासघाताला कधीही मान्यता देणार नाहीत. त्यांना पांडवांची बळवरी दिसली, पराभूत होण्यासाठी शत्रू नाही. जर तो त्यांच्या विरुद्ध गेला तर तो त्यांच्या हातून मृत्यूला आमंत्रण देणार नाही का? राजाचे हृदय स्वतःच्या विवेकाने भारावून गेले होते. दुर्योधनचा चेहरा आणि नैराश्याच्या मिश्रणाने वळला होता. त्याला माहित होते की त्याचे वडील डगमगले आहेत आणि तो त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत पुढे सरसावला. भीष्म म्हणाला, तटस्थ राहील. द्रोणांचा मुलगा अश्वत्थामान केवळ त्याच्याशी एकनिष्ठ होता. हस्तिनापूर शहरात राजकुमार दुर्योधन आणि त्याच्या भावांनी लोकांवर संपत्ती आणि सन्मानाचा वर्षाव करून त्यांची मने जिंकण्यास सुरुवात केली. ही एक चतुर चाल होती, जी अखेरीस त्यांच्या हिताची पूर्तता करेल. दरम्यान राजा धृतराष्ट्राच्या दरबारात काही ज्ञानी सल्लागार फसवणुकीचे जाळी विणण्यात व्यस्त होते. ते वानावर या चित्रवेधक शहराबद्दल बोलले, जिथे पशुपती भगवान शिवाचा उत्सव सुरू झाला होता. त्यांनी रेखाटलेले वर्णन इतके स्पष्ट होते की एखाद्याला जवळजवळ धुपाचा वास येत होता आणि संगीतकारांची गोड धून ऐकू येत होती.
ते लोकांच्या मोठ्या समूहाबद्दल, चमकदार मिरवणुकीबद्दल आणि प्रत्येक प्रेक्षकाचे मन भरून टाकणाऱ्या निव्वळ आनंदाबद्दल बोलत होते. सल्लागारांचे शब्द मधाने ओतले गेले आणि त्यांचा हेतू स्पष्ट होता, पांडवांना जाळ्यात अडकवण्याचा. पण अशा गोष्टीचा विचार करण्यापूर्वीच पांडव स्वतः कुतूहलाने उत्तेजित झाले होते. त्यांना स्वतःसाठी हा अद्भुत उत्सव पाहण्याची अतृप्त इच्छा होती. पांडवांची वारणावतातील आवड वाढली आहे हे जेव्हा राजा धृतराष्ट्राला कळले, तेव्हा त्याला एक खूप चांगली संधी दिसली, जी सोडून देता येत नाही. त्याने त्यांना हाक मारली. त्याचा आवाज खोट्या परोपकाराने टपकला. माझ्या मुलांनो, तो म्हणाला, माझे हे लोक अनेकदा वारणावत हे जगातील सर्वात आनंददायी शहर असल्याचे सांगतात. जर तुम्हाला तो सण पाहायचा असेल तर तुमच्या अनुयायासह आणि मित्रासह वारणावतला जा आणि तिथे आकाशाप्रमाणे आनंद घ्या. पांडवांपैकी ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराला राजाचे हेतू अगदी चांगल्या प्रकारे समजले होते. त्याला माहित होते की त्याचे कुटुंब या शहरात कमकुवत आणि मित्रहीन आहे, जे शत्रूंनी वेढलेले आहे, जे त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्याने त्यांच्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळवण्याची आणि काही प्रमाणात समृद्धी मिळवण्याची संधी देखील पाहिली. म्हणून युधिष्ठिराने नम्र अंतकरणाने भीष्म, विदुर, द्रोणमालिका, सौजत, कृपा, अश्वत्थामन, भूरिश्रव आणि इतर अनेकांसह कौरव सरदारांना संबोधित केले. त्यांनी त्यांचे आशीर्वाद मागितले आणि म्हटले, आमचे मित्र आणि अनुयायासह आम्ही धृतराष्ट्राच्या आदेशानुसार आनंददायी आणि लोकसंख्येच्या वारणावर शहरात जातो. आम्हाला तुमचे आशीर्वाद आनंदाने द्या, जेणेकरून समृद्धी प्राप्त होईल, ज्यामुळे आम्हाला पापाचा स्पर्श होणार नाही. करो सरदारांनी त्यांच्या स्वतःच्या गुप्त अजेंड्यासह पांडवांना आनंदाने आशीर्वाद दिले. सर्व घटक तुम्हाला तुमच्या मार्गावर आशीर्वाद देतील, ते म्हणाले, आणि तुमच्यावर वाईट परिणाम होऊ नये. आणि अशा प्रकारे पांडव पुढे येणाऱ्या धोक्यापासून अनभिज्ञ राहून वारणावतला निघाले. ते निघण्याच्या तयारीत असताना युधिष्ठिराने प्रायश्चित्ताचे संस्कार केले. त्यांच्या मागण्याने हस्तिनापूरच्या राज्यात दुर्योधनाच्या मनात एक दुष्ट योजना तयार होत होती. चतुर राजकुमाराला त्याचे वडील धृतराष्ट्र यांच्याकडून नुकतीच बातमी मिळाली होती की पांडवांना एका कुचवी सोहळ्यासाठी वारणावतला पाठवले जाईल. दुर्योधनाने त्याचा विश्वासू सल्लागार पुरोचनाला बोलावल्यावर त्याचे डोळे द्वेषाने चमकले. त्याने पुरोचनाचा उजवा हात पकडला आणि म्हणाला, पुरोचना, तू माझा सर्वात विश्वासू सल्लागार आहेस. हे जग संपत्तीने भरलेले आहे आणि ते आपल्या दोघांचे आहे. पांडवांपासून आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे, जे खूप काळापासून आपल्या बाजूला काटा आहेत. दुर्योधनाने त्याच्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी एक चतुर योजना तयार करण्याची सूचना करताना त्याचे शब्द फसवणुकीने फुटले. पुरोचनाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन राजकुमारांच्या मागण्यांशी झुंज देत होते. त्याला वारणावतमधील शस्त्रागाराजवळ एक चतुष्कोणीय राजवाडा बांधण्याचे काम सोपवण्यात आले होते, ज्यात सहजपणे आग लागेल अशा सामग्रीचा वापर करण्यात आला होता. पुरोचनाने जमिनीला स्पष्ट लोणी आणि तेल मिसळून भिंतींच्या अस्तरासाठी मलम तयार करावे, अशी दुर्योधनाची इच्छा होती, ज्यामुळे हवेच्या खऱ्या हेतूवर कोणालाही संशय घेणे अशक्य होते. जेव्हा पुरोचन आपल्या मोहिमेसाठी निघाला तेव्हा तो विश्वासघाताच्या भावनेने भरून गेला होता. त्याला माहीत होते की तो जे करणार आहे त्यामुळे निष्पाप लोकांना हानी पोहोचेल, परंतु तो दुर्योधनाप्रती कर्तव्य आणि निष्ठेने बांधला गेला होता. सल्लागार वेगवान खच्चरांनी ओढलेल्या रथात राजकुमारांच्या सूचनांचे बिनशर्त पालन करत वारणावताकडे धावला. शहरात पोहोचल्यानंतर पुरोचनाने घाईघाईने राजवाडा बांधण्यास सुरुवात केली. त्याने भांगडा आणि इतर ज्वलनशील सामग्रीचा वापर करून एक सापळा तयार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले, ज्यामुळे शेवटी पांडवाचा पाडाव होईल. जेव्हा त्याने परिश्रम घेतले तेव्हा त्याने आपले खरे हेतू वारणावतच्या लोकांपासून लपवण्याची खात्री केली. त्यांच्या शंका दूर ठेवल्यादरम्यान पांडवांना युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव जवळच लपून बसलेल्या धोक्याची जाणीव नसल्याने ते वारणावतचा आनंद घेत होते. त्यांना स्वतः धृतराष्ट्राने उत्सवात सहभागी होण्यासाठी पाठवले होते, परंतु दुर्योधनाची योजना आधीच कार्यान्वित होती. जेव्हा पुरोचनाने राजवाड्याचे बांधकाम पूर्ण केले तेव्हा त्याने हे सुनिश्चित केले की ते उत्कृष्ट फर्निचर आणि सुविधांनी परिपूर्ण असलेल्या एका विलासित निवासस्थानासारखे दिसेल. त्याने त्याच्या भिंतींमध्ये उत्तम हस्तकलेची आसने, वाहतूक आणि खाटा देखील ठेवल्या,
ज्यामुळे असे वाटले की पांडवांना विलासी जीवन जगता येत आहे, पण पृष्ठभागाखाली पुरोचनाचा खरा हेतू लपलेला होता. जसजशी रात्र पडू लागली तसतसे त्याने हालचाली सुरू केल्या. बाहेरच्या दारातून राजवाड्याला आग लावली. ज्वाला वेगाने पसरल्या. त्याने हवेली आणि तिच्या वाड्याला वेढले. हस्तिनापुरावर जेव्हा सूर्य उगवू लागला तेव्हा पांडव त्यांच्या नव्या वनवासासाठी वारणावतला निघण्याच्या तयारीत होते. ते भीष्म, धृतराष्ट्र, द्रोण, कृपा, विदुर आणि इतर वृद्ध कुरु सदस्यासमोर उभे होते. त्यांचे चेहरे दोघाने कोरलेले होते. आदराने त्यांनी या पूज्य वडीलधाऱ्यांच्या पायांना स्पर्श केला आणि त्यांच्या अनिश्चित प्रवासासाठी त्यांचे आशीर्वाद मागितले. जेव्हा ते ज्ञानीपूजांना निरोप देत होते तेव्हा पांडवांनीही त्यांच्या समतुल्य पुरुषांना आलिंगन दिले आणि त्यांच्यासाठी आईसारखी असलेली मुले आणि स्त्रियांचा निरोप घेतला. सहानुभूतीने प्रभावित झालेले नागरिक थोड्या अंतरासाठी भावांच्या मागे गेले. पांडूच्या मुलांना अशा संकटात असताना त्यांचे आवाज विलाप करत होते राहिल्या. धृतराष्ट्र एकाच डोळ्याने का पाहत नाही? एक नागरिक ओरडला. त्याने सद्गुण आणि न्याय बाजूला सारला आहे. युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि नकुशात कसे राहू शकतात जेव्हा त्यांच्या वडिलांचे राज्य त्यांच्यापासून वेगळे केले जात आहे? आपण आपल्या नातेवाईकांसाठी अनोखी आहोत. का सद्गुणी युधिष्ठिर त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. त्याने प्रतिसाद देण्यापूर्वी नागरिकांचे शब्द एका क्षणासाठी ऐकले. आपला राजा, आपला पिता आणि आपला आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. तो हळूच म्हणाला, आपण त्याची इच्छा, प्रश्न किंवा संशय न घेता पूर्ण केली पाहिजे. प्रिय मित्रांनो, कृपया आपल्या घरी परत जा आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावर असू दे. नागरिक त्यांचे चेहरे पुन्हा एकदा शांत झाले. पांडवाभोवती फिरले आणि त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी परत जाण्यापूर्वी त्यांना आशीर्वाद दिलेले व ते त्यांचा प्रवास सुरू ठेवत होते. तेव्हा कुरुचा शून्य सल्लागार विदुर युधिष्ठिराकडे गेला आणि त्याच्याशी पांडवांना देत असलेल्या भाषेत बोलला. ज्याला त्याच्या शत्रूंच्या योजना माहीत आहेत त्याने सावधगिरीने वागले पाहिजे, असे तो म्हणाला. ज्या व्यक्तीला तीक्ष्ण शब्दांचे धोके आणि स्वतःचा बचाव करण्याची साधने समजतात त्याला शत्रूंनी कधी इजा पोहोचू नये. विदुराचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे शांत आणि आश्वासक होते. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे ज्ञानी सल्लागाराकडे बंद होते. जेव्हा विदुराने बोलणे संपवले तेव्हा त्याने पांडवांना निरोप दिला आणि तो आपल्या घरी परतला. पांडवांची आई कुंती तिच्या मुलाकडे गेली आणि त्याला विदुर आणि युधिष्ठिर यांच्यातील संभाषणाबद्दल विचारले. युधिष्ठिराने स्पष्ट केले की विदुराने त्यांना वारणावत येथील त्यांच्या नवीन निवासस्थानी वापरल्या जाणाऱ्या ज्वलनशील पदार्थांबद्दल इशारा दिला होता आणि खरे सार्वभौमत्व प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व देखील सांगितले होते. फाल्गुनीचा 8वा दिवस उजाडताच पांडव त्यांच्या नवीन घरासाठी निघाले. ते वारणावतला पोहोचता त्यांनी त्या शहराकडे आणि तेथील लोकांकडे पाहिले. त्यांची अंतकरणे जोक, आशा आणि अनिश्चितता या भावनांच्या मिश्रणाने भरलेली होती. जसजसा सूर्य वारणावताच्या गजबजलेल्या शहरावर उगवला, पांडवांच्या आगमनाची बातमी ऐकून लोक आनंदित झाले. पवित्र शास्त्रांनी निर्देशित केलेल्या प्रत्येक शुभ वस्तू सोबत घेऊन हजारो वाहने रस्त्यावर आली. आपल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेले वारणावतचे नागरिक कुंतीच्या मुलांकडे गेले आणि त्यांना जय विजयच्या आनंदाने ओरडण्याचा आशीर्वाद दिला. पांडवापैकी सर्वात मोठा युधिष्ठिर देवतांचा स्वामी इंद्रासारखा त्याच्या आराध्य चाहत्यांमध्ये चमकून उभा होता. लोकांनी पाहुण्यांचे स्वागत करतात. पांडवांनी ब्राह्मण, अधिकारी, सूत, वैश्य आणि अगदी नम्र शूद्रांच्या घरांना भेट देऊन त्यांचे आदरार्थीचे परत केले. ते जिथे गेले तिथे त्यांचे आदराने आणि कौतुकाने स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री पुरुषन त्यांना एका भव्य राजवाड्यात घेऊन गेले, जे विशेषतः त्यांच्या निवासासाठी बांधण्यात आले होते. 10 रात्री पांडव राजवाड्याच्या भिंतीमध्ये आरामात आणि ऐशारामी जीवन जगले, ज्या भोवती पोहोचण्याची लक्षपूर्वक काळजी आणि वारणावत नागरिकांची भक्ती होती. परंतु जेव्हा ते त्यांच्या नवीन परिसरात स्थायिक झाले तेव्हा युधिष्ठिराला काहीतरी गडबड आहे असा संशय येऊ लागला. त्याला राजवाड्यातून एक विचित्र वास येत असल्याचे दिसले, जसे की लोणी आणि लाखांची तयारी विसळलेली चरबी. भीमाला आपल्या भावाची अस्वस्थता जाणवली आणि त्याने त्याला विचारले की त्याला कशामुळे त्रास होत आहे. युधिष्ठिराने राजवाडा ज्वलनशील पदार्थांनी बांधला जात असल्याबद्दलचा त्याचा संशय उघड केला, ज्याची रचना त्यांना अपेक्षित नसताना जिवंत जाळण्यासाठी केली गेली होती. ज्ञानी विदुराने त्यांना या धोक्याबद्दल आधीच इशारा दिला होता आणि आता युधिष्ठिराने त्यांच्या सभोवताची चिन्हे पाही. भीमाने त्यांना त्यांच्या मूळ निवासस्थानी परत जाण्याचा प्रस्ताव दिला, परंतु युधिष्ठिराने त्याविरुद्ध इशारा दिला. त्याऐवजी त्याने सुचवले की त्यांनी धोक्याबद्दल अनभिज्ञ असल्याचे नाटक करावे. सुटकेचे साधन शोधत गुप्तपणे
निर्दोष असल्याचे भासून जगावे. त्याला माहीत होते की जर पुरोचनाला त्याच्या विश्वासघाताची जाणीव असेल तर तो घाईघाईने वागेल आणि राजवाड्याला आग लावेल. युधिष्ठिरांचे शब्द सावधगिरी आणि दूरदृष्टीने भरलेले होते. त्याला माहीत होते की पुरोचनाचा सूत्रधार दुर्योधन त्यांचा नाश करण्यासाठी काहीही करणार नाही. पांडवांना कोणत्याही पदशक्ती किंवा मित्र नव्हते. त्यांच्या शत्रूंना हे सर्व फायदे होते. परंतु युधिष्ठिराने त्यांच्या डापेचा बळी न पडण्याचा निर्धार केला होता. त्याच्या मनात एक योजना तयार होत असताना त्याने भीम आणि इतरांना त्या रात्री अंधारात त्यांच्या खोलीखाली एक गुप्त मार्ग खोदल्याची सूचना केली. ते दुहेरी जीवन जगतील. त्यांच्या सुरक्षेसाठी गुप्तपणे काम करताना निष्काळजीपणाचे नाटक करतील आणि म्हणून सावधगिरी आणि चतुराईच्या मिश्रणासह पांडव आणि भीतींच्या आत जगण्याचा धोकादायक खेळ सुरू केला. गर्दीच्या वारणावत शहरात पांडवांच्या सामान्य निवासस्थानी एक विश्वासू संदेशवाहक आला. तो सामान्य अध्यागत नव्हता. तो एक कुशल खान कामगार होता, ज्याला शहाणा आणि दयाळू विदुराने 5 भावांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी पाठवले होते. खान कामराज सावधगिरीने आणि आदराने कुंतीचा मोठा मुलगा युधिष्ठिराकडे गेला. मी विदुराकडून बातमी घेऊन आलो आहे. तो त्याचा आवाज मंद आणि जाणीवपूर्वक म्हणाला, त्याने मला एक पवित्र कर्तव्य सोपवले आहे. तुमचे आणि तुमच्या कुटुंबाच्या हानीपासून संरक्षण करणे. खनिकाने उघड केले की दुर्योधनचा चतुर्सेवक पुरोचन अंधाराच्या तंदावण्याच्या 14व्या रात्री गुप्तपणे घराला आग लावण्याचा कट रचत होता आणि पांडवांना आणि त्यांच्या आईला त्याच्या भिंतीमध्ये अडकून ठेवत होता. लक्षपूर्वक ऐकून घेत असताना युधिष्ठिरचे डोळे आकुंचित झाले. त्याला माहित होते की विदुर नेहमीच त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. शहाणपणाने आणि दूरदृष्टीने त्यांना मार्गदर्शन करत होता. तू विदुराचा प्रिय मित्र आहेस. त्याच्या कृतज्ञतेने भरलेल्या आवाजात युधिष्ठिर म्हणाला, आम्ही तुला आमच्या स्वतःच्या कुटुंबातील एक मानतो. या धोक्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. खान कामगाराने समजूतदारपणे मान डोलावली आणि त्यांनी एकत्रितपणे पांडवांना एका विशिष्ट संकटापासून वाचवण्यासाठी योजना आखली. खान कामगारांच्या कुशल हातांनी त्यांच्या हवेलीच्या खाली एक लपलेला रस्ता खोदण्यात आला. त्याचे प्रवेशद्वार चतुराईने तथ्याने लपून फरशीमध्ये अखंडपणे विसरले गेले. रात्रीपर्यंत पुरोचन दारावर पहारा देत असताना पांडव सशस्त्र आणि पुढे येणाऱ्या कोणत्याही धोक्यांना तोंड देण्यासाठी तयार त्यांच्या भूमिका आसरस्थानात सतत गेले. जसे दिवस जात होते तसंच ते भाऊ त्यांच्या हवेलीमध्ये शांत सतर्क जीवन जगत होते. ते पुरोचनाच्या संशयास्पद नजरेची फसवणूक करून उघडपणे समाधानाने त्यांची दैनंदिन दिनचर्या चालू ठेवत होते आणि गुप्तपणे वाईट परिस्थितीची तयारी करत होते. वारणाचे नागरिक पांडवांच्या गुप्त योजनांकडे दुर्लक्ष करत राहिले. परंतु विदुराच्या विश्वासू मित्राला सत्य माहित होते आणि तो त्याच्या नवीन कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी पैदा मागून अर्थात परिश्रम घेत होता. ग्रस्थान आणि फसवणुकीच्या या युगात खान कामगार आशेचा दीपस्तंभ म्हणून उभा राहिला. धोक्याचा सामना करताना त्याची निष्ठा अतूट होती. जेव्हा तो गुप्तपणे काम करत होता तेव्हा त्याचे हृदय हेतुपुरस्सर धडधडत होते. हे जाणून की तो केवळ पांडवांनाच वाचवत नव्हता तर विदुराने त्याच्यावर ठेवलेला विश्वासही कायम ठेवत होता. 5 भावांचे भवितव्य अनिश्चितपणे संतुलनात अडकले होते. परंतु खान कामगारांच्या मदतीने ते अद्याप त्यांच्या शत्रूंच्या तावडीतून सुटू शकले आणि पूर्वीपेक्षा अधिक बळकट झाले. आनंद आणि उत्सवाचे ठिकाण असलेल्या वारणावत शहरात पांडव संपूर्ण वर्षभर गुप्तपणे राहत होते. त्यांची उपस्थिती नागरिकांना अज्ञात होती. ज्यांना राजकुमार म्हणून त्यांची खरी ओळख माहीत नव्हती. दुर्योधनचा दुष्टसेवक पुरोचन याने त्यांच्यासाठी लाखांचे घर बांधले होते. त्यांना वाटले होते की संशयास्पद पांडवांना नरकैदेत ठेवण्यासाठी हा एक आदर्श सापळा असेल. पांडवांना एकमेकांशी आणि त्यांच्या आई कुंतीशी सुसंवाद साधता पाहिल्यावर पुरोचनाच्या आनंदाला सीमा उरली नाही. कुंतीचा सद्गुणी मुलगा युधिष्ठिर बऱ्याच काळापासून त्यांच्या सुटकेची योजना आखत होता. हे त्याला फारसे माहीत नव्हते. एक दिवस जेव्हा पुरोचन आनंदात वेगळा होता तेव्हा युधिष्ठिराने आपल्या भावांना भीम आणि अर्जुन तसेच जुया नकुल आणि सहदेव यांना बोलावले. तो हसत म्हणाला, क्रूर मनाचा दुष्ट माणूस चांगला फसवला गेला आहे. तो हसला, मला वाटते की आपल्या सुटकेची वेळ आली आहे. चला शस्त्रागाराला आग लावूया, पुरोचनाला जाळून मारून टाकूया आणि नंतर सर्वांच्या नजरेला पळून जाऊया. त्या रात्री दान समारंभाच्या नावाखाली कुंतीने मोठ्या संख्येने ब्राह्मणांना खायला घातले.
ते जेवत असताना आणि पित असताना एक निषाद स्त्री तिच्या 5 मुलांसह अन्नाचा शोध घेत मेजवानीत अडखळली. त्यांच्या नकळत त्यांचे आगमन पांडवांच्या सुटकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कुटुंबाच्या दारूच्या नशेमुळे ते झोपी गेले. थकून गेले. जशी रात्र सरू लागली तसाचा जोरदार वारा वाहू लागला आणि भीमाने गोंधाचा फायदा घेतला. त्याने पुरुष झोपलेल्या घराला आग लावली. त्यानंतर दरवाजा आणि हवेलीच्या विविध भागांना आग लावली. उष्णता आणि ज्वालांनी शहरातील लोकांना जागे केले, जे त्यांच्या मालकाचे घर आगीने व्यापले पाहून स्तब्ध झाले. पोषणावर झालेल्या परिणामाची खंत व्यक्त करण्यासाठी वारणावताचे नागरिक घटनास्थळी धावले. त्याच्या दुष्टपणामुळे तो जळून खाक झाला आहे, ते ओरडले. धृतराष्ट्राचे हृदय इतके पक्षपाती आणि आंधळे कसे असू शकते? शहरवासियांनी जर त्या घराला वेढा घातला आणि गात्र निघून जाण्याची वाट पाहिली दरम्यान पांडव त्यांच्या आईसमवेत हवेलीच्या खाली असलेल्या भूमिगत मार्गावरून निघाले. ते वेगाने पुढे सरकले, स्वतःकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न करत. मात्र झोप आणि भीतीमुळे ते घाईघाईने पुढे जाऊ शकले नाहीत. दिन या पराक्रमी भीमसेनाने आपल्या कुटुंबाला जळत्या घरातून बाहेर काढण्याची जबाबदारी घेतली. त्याने काळजीपूर्वक आपल्या आईला खांद्यावर घेतले. युधिष्ठिर आणि अर्जुनाला आपल्या दोन्ही बाहूवर बसवले आणि नकुल आणि सहदेव या जुळ्या मुलांना त्याच्या दोन्ही बाजूला बसवले. त्यांच्या वनवासादरम्यान पांडव आणि त्यांची समर्पित राई कुंती हे एक विनम्र कार्य करत होते. ते पवित्र गंगा नदीच्या काठावर जमले होते, जिथे ते तिची खोली मोजत होते. त्यांना माहीत नसताना त्यांचे विश्वासू काका विदुर यांना दुर्योधनाने त्यांना हानी पोहोचवण्याच्या दुष्ट योजनाबद्दल माहिती होती आणि त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली होती. विदुराने पाठवलेला एक विश्वासू संदेशवाहक पांडवांच्या निर्जन ठिकाणी पोहोचेपर्यंत घनदाट जंगलातून मार्गक्रमण करत होता. तो एक महान चारित्र्याचा आणि बुद्धिमत्तेचा माणूस होता, ज्यावर त्यांना त्यांच्या भविष्याच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचे काम सोपवण्यात आले होते. जेव्हा तो गंगेच्या किनाऱ्याजवळ पोहोचला तेव्हा त्याला पांडवांचे चेहरे चिंता आणि दुःखाने कोरलेले दिसले. संदेशवाहकाचे डोळे त्याच्या समोरील दृश्य बघताना मोठे झाले. नद्याची खोली उद्देशाने मोरल्यासाठी पांडव एकत्र जमले होते. त्याला माहीत होते की विदुराने त्याला एक महत्त्वाचे काम सोपवले आहे, पांडवांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि त्यांना युद्धभूमीवर त्यांच्या योग्य स्थानाकडे मार्गदर्शन करणे. दीर्घ श्वास घेत संदेशवाहक पांडवापैकी सर्वात ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराकडे गेला आणि तो शांत स्वरात बोलू लागला. हे युधिष्ठिर, तो म्हणाला, मी स्वतः विदुराकडून शब्द आणत आहे, माझ्या ओळखीचा पुरावा म्हणून मी हे श्लोक वाचतो. पिंडा खाणारा, तो कोरडा धावणारा कधीही जंगलातील चित्रातील रहिवाशांना जाळत नाही, तो मृत्यूपासून सुटतो. जो हे जाणून स्वतःचे रक्षण करतो. हे शब्द विदुराने तुम्हाला थेट सांगितले होते आणि त्याच्या माध्यमातूनच मी बातमी घेऊन आलो आहे. तो बोलत असताना संदेशदात्याचे डोळे युधिष्ठिराकडे केले. त्याच्या संदेशाचे गांभीर्य व्यक्त करत विदुराने कर्ण, दुर्योधन आणि त्यांच्या सहकार्यांवरील तुमच्या विजयाची पूर्वकल्पना केली आहे. तो पुढे म्हणाल, गंगेच्या पाण्यावर एक बोट तयार आहे, जी अगदी भीषण वादळाचा सामना करण्यासाठी तयार केलेली आहे. ती तुम्हाला सुरक्षितपणे पार करेल आणि विदुराचे आशीर्वाद प्रत्येक पावलावर तुमच्याबरोबर असतील. पांडवांना आशा आणि दृढनिश्चयाने भरून टाकणारे संदेशवाहकाची शब्द वचनाप्रमाणे हवेत तरंगले. त्यांची समर्पित आई कुंती आपल्या मुलांकडे अश्रू ढाळत पाहत होती, कारण त्यांना माहीत होते की त्यांचा जंगलातील वेळ जवळ येत आहे. सौम्य स्मितहास्याने संदेशवाहकानं पांडवांना वाट बघणाऱ्या बोटीकडे, तिची इंजिने आणि हवेत उडणाऱ्या झेंड्यांकडे मार्गदर्शन केले. ते जहाजावर चढत असताना तो त्यांच्या बाजूला उभा राहिला. त्याचा आवाज आश्वासनाने भरलेला होता. लक्षात ठेवा, विदुराचे तुमच्यावरील प्रेम अमर्याद आहे, तो म्हणाला. त्याने तुमची मान डोलावली आहे आणि मानसिकरित्या तुम्हाला आलिंगन दिले आहे. तुम्ही हा नवीन अध्याय सुरू करताना कधीही निष्काळजीपणा करू नका. पांडवांकडे अखेरच्या नजरेने पाहताना संदेशवाहकाने वलयांना पकडले आणि जिच्या पलीकडे राहण्याला सुरुवात केली. वारणावतावर सूर्य मावळत होता. त्याने शहरावर सोनेरी चमक दाखवली होती, पण संध्याकाळच्या शांत वातावरणात भीतीची भावना हवेत तरंगली होती. शहरातील लोक जेतुबाला जमले होते. त्यांचे चेहरे चिंता आणि भीतीने कोरलेले होते. पुढे घडलेल्या दुःखद घटनांचे वर्णन करताना वयसांपायांचा आवाज गर्दीत प्रतिध्वनित होत होता. जसजशी रात्र सरत गेली, शहरवासियांनी ज्वाला विझवल्या आणि नुकसानाची पाहणी केलेला सामग्रीने बांधलेले घर गार झाले होते आणि दुर्योधनचा विश्वासू सल्लागार पुरोचन ढिगाऱ्याखाली मृतावस्थेत पडला होता. लोक दुःखाने रडले. त्यांची ओरड रस्त्यावर प्रतिध्वनित होत होती. हा अपराध नव्हता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दुर्योधनाने धृतराष्ट्राच्या ज्ञानाने आणि आशीर्वादाने पांडवांविरुद्ध कट रचला आहे. नागरिकांनी 5 राजकुमारांची चिन्हे शोधण्यास सुरुवात केली, परंतु लवकरच हे स्पष्ट झाले की ते नरकात मरण पावले आहेत. एक निषाद स्त्री आणि तिचे 5 मुलगे जे जतुगृहात राहत होते ते देखील राखांमध्ये मृतावस्थेत आढळले. दुर्योधनाच्या विश्वासघाताची खरी व्याप्ती लक्षात येताच गावकऱ्यांच्या दुःखाचे रूपांतर आक्रोशात झाले. आणि विदुराने पाठवलेल्या एका खान कामगाराने गुप्तपणे खोदली होती. कौरवांना दोषी ठरवणारे कोणतेही पुरावे लपवले होते. गर्दीला माहीत नसलेले त्याने आपले मार्ग झाकले आणि फसवणूक आणि विध्वंसाचा मार्ग मागे सोडला. पांडवांच्या मृत्यूची बातमी धृतराष्ट्राच्या राजवाड्यात पोहोचताच राजा दुःखाने भारावून गेला. तो आपल्या भावाचे पुत्र आणि त्यांची आई कुंती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत अनियंत्रितपणे रडू लागला. आज त्याने शोक व्यक्त केला. महागादा पांडू त्याचे वीरपुत्र आणि त्यांच्या समर्पित आईसह वाला आहे. धृतराष्ट्राने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आणि त्यांना नेहमीचे विधी करण्याचे आवाहन केलेले. व राजाचे नातेवाईक त्याच्या भोवती जमले तेव्हा ते देखील दुःखाने भारावून गेले. त्यांनी पांडवांना मृतावस्थेतून पुनरुज्जीवित करण्याच्या तीव्र प्रयत्नात त्याची नावे घेत त्यांना पाणी अर्पण केले. अरे युधिष्ठिर काहीलम ओरडले, अरे भीम करे नकुल आणि सदैव पांडवांच्या हानीबद्दल शोक व्यक्त करत जमावाने राजवाड्यात आरडाओरडा केला. परंतु विदू जरी स्पष्टपणे हादरला असला तरी शांत राहिला. त्याला या शोकांतिकेमागील सत्य माहीत होते आणि त्याचा गविचारीपणा हा त्याच्या शहाणपणाचा पुरावा होता. जसजशी रात्र पुढे सरकत गेली तसच ते पांडव जिवंत होते, परंतु त्यांच्या सुटकेची जाणीव नसल्याने ते गंगा नदीच्या काठावर सापडले. नाविक आणि अनुकूल वाऱ्याच्या मदतीने ते नदी ओलांडून दक्षिण किनाऱ्यावर उतरले. ते अंधारातून जात असताना वरच्या ताऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ते अडखळले. भीम जेव्हा घनदाट जंगलातून चालत होता तेव्हा त्याच्या पावलामुळे झाडं आणि फांद्या थरथर कापत होत्या. त्याच्या शक्तिशाली मांड्यांनी वावटा उडवून दिली, त्यामुळे त्याच्या भौतिक पाने आणि अवशेष फिरत होते. त्याने तयार केलेला मार्ग तुटलेल्या झाडांनी चिन्हांकित केला होता. त्याची फुले आणि फळे त्याच्या पायाखाली चिरडली गेली होती. असे वाटत होते की एखाद्या संतप्त हत्तीने जोडीदाराच्या प्राथमिक इच्छेने प्रेरित होऊन बेपर्वाईने सोडून दिलेल्या झाडाच्या खालच्या भागातून फाडले. पांडवांनी भीमाच्या मागे अगदी जवळून पाऊल टाकले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा शोध टाळण्याचा प्रयत्न केला. धृतराष्ट्राच्या पुत्रांपासून दूर राहण्यासाठी त्यांनी वारंवार ओघळणारे प्रवाह ओलांडले. त्यांची आई कुंती भीमाच्या पाठीवर स्वार झाली. त्यांच्या नाजूक संवेदना त्यांना भेडसावणाऱ्या अडचणीमुळे ताणल्या गेल्या. जसजशी संध्याकाळ होत गेली तसे जंगल आणखी गडद आणि भीतीदायक होत गेले. पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज झाडांमध्ये प्रतिध्वनित होत गेला. तर वाऱ्याने उचल घेतला. लहान झाडे आणि सुकलेली पाने खाली पाडली. पोरवार राजकुमार थकलेले आणि कोरडे त्यांचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी धडपडत होते. शेवटी ते एका मोकळ्या जागेत कोसळले. पुढे जाऊ शकले नाहीत. कुंतीची तहान आसरे झाली, कारण ती कठीण जमिनीवर झोपलेल्या तिच्या मुलांकडे पाहत होती. मला तहान लागली आहे, ती त्यांना ओरडली. तिचे शब्द जंगलात विलापासाठी प्रतिध्वनित झाले. भीमाचे हृदय त्याच्या आईबद्दल करुणेने फुलले आणि त्याने तिच्यासाठी पाणी शोधण्याचा निश्चय केला. त्याला दूरवर एक सुंदर वडाचे झाड दिसले, ज्याच्या फांद्या झाडाच्या पलीकडे रुंद पसरलेल्या होत्या. त्याच्या सावलीत त्याचे भाऊ आणि आई खाली ठेवून भीम म्हणाला, मी पाण्याच्या शोधात जात असताना येथे विश्रांती घ्या. मला जलचर पक्ष्यांची गोड गाणी ऐकू येतात. जवळच एक मोठा तलाव असावा. त्याचा मोठा भाऊ युधिष्ठिराने पुढे जाण्याचा आदेश दिला. भीम त्याने ऐकलेल्या आवाजांकडे निघाला. तो लवकरच एका शांत तलावावर आला, ज्याचे पाणी दिवसाच्या क्षीण होत चाललेल्या प्रकाशाला प्रतिबिंबित करत होते. भीमाने आंघोळ केली आणि आपली तहान भागवली. नंतर घाईघाईने आपल्या कुटुंबाकडे परत गेला. त्याने आपले वरचे कपडे त्यांना प्यायला देण्यासाठी पाण्यात भिजवले. ते जेथे झोपलेले होते त्या स्वच्छतागृहाजवळ जात असताना त्याची आई आणि भाऊ मोकळ्या जमिनीवर विश्रांती घेत असल्याचे पाहून तो दुःखी झाला. आपल्या कुटुंबाकडे पाहत असताना भीमाचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्यांचे सहसा शाही वर्तन आता त्यांच्या परिस्थितीमुळे नम्र झाले आहे. अरे मी किती वाईट आहे. त्याने दीर्घ श्वास घेतला. यापेक्षा जास्त वेदनादायक दृश्य मी आणखी कोणते पाहू शकेल. माझे भाऊ जे एकेकाळी वारणावतमधील सर्वात मुखाटेवर झोपले होते, ते आता कठीण जमिनीवर विश्रांती घेत आहे. आणि माझी आई इतकी नाजूक आणि कोमल आहे की
ती कधीही झोपू नये म्हणून झोपते. खकलेली आणि घटकांना सामोरे जाणे भीमाचा क्रोध जळला ते आगीसारखा भडकला. त्यांचे शत्रू कौरव राजकुमार ज्यांनी त्यांना या स्थितीत आणले होते